नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी कुमार भारती विषयामधील संदीप खरे यांच्याकडून लिखित आपुले जगणे आपुली ओळख ही कविता पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात कविता आपुले जगणे आपुली ओळख। आपुले जगणे आपुली ओळख या कवितेचे कवी संदीप खरे यांचे हे छायाचित्र। 16 एप्रिल 2018 रोजी संदीप खरे पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आले होते, त्यावेळचे हे छायाचित्र। सर्वप्रथम आपण या कवितेचे कवी संदीप खरे यांचा पाठ्यपुस्तकातला आणि इतर परिचय जाणून घेऊया। त्यांचा जन्म 1973 मध्ये झाला। प्रसिद्ध कवी, मौनांची भाषांतरे, नेनिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले आहेत। स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बमही प्रसिद्ध आणि लोकप्रिय केले आहेत। हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी गीतांचं लेखनही केलं आहे। शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे। या व्यतिरिक्त कवी संदीप खरे यांच्याबाबत खूप काही सांगता येतं। हे मराठीतील प्रसिद्ध कवी, गायक आहेत। त्यांचे दिवस असे की आणि आयुष्यावर बोलू काही हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध झाले आहेत। सलील कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत। त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमामुळे ते सुरुवातीला प्रसिद्धीस होतात आले। त्या कार्यक्रमांचे हजाराच्या वर प्रयोगही झाले आहेत। आजही त्यांचे कार्यक्रम हाऊसफुल असतात। आयुष्यावर बोलू काही बरोबरच ते कवी वैभव जोशी यांच्यासोबत इर्षाद हा कवितांचा कार्यक्रम देखील करतात। संदीप खरे यांनी दमलेल्या बाबांची कहाणी या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकाही केली आहे। कवी संदीप खरे यांच्या जीवनाविषयी, संदीपने इयत्ता 4थीत असताना संदीप खरे यांनी पहिली कविता केली। अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्यांनी कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत। महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या उमलते अंकुर या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून त्यांची ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटनाही ठरली आहे। कवी संदीप खरे यांच्याकडून लिखित आणि संपादित केलेली पुस्तके, त्यांचा परिचय। बालसाहित्यातलं एक पुस्तक अग्गोबाई ढग्गोबाई हे लिहिल्या गेलेलं आहे। आरस पाणी, त्यानंतर कधी हे कधी ते, त्यानंतर तुझ्यावरच्या कविता, अशा पद्धतीची कविता संग्रह त्यांनी लिहिलेली आहेत। या व्यतिरिक्त नेनिवेची अक्षरे, मी आन माझा आवाज, मौनांची भाषांतरे, सृजन अशा पद्धतीच्या कविता संग्रहांची निर्मिती कवी संदीप खरे यांनी केली आहे। यासोबतच काही गीत संग्रहांची निर्मितीही संदीप खरे यांनी केली आहे। त्यामध्ये दिवस असे की, त्यानंतर मी गातो एक गाणे, त्यानंतर कधी हे कधी ते, त्यानंतर नामंजूर, त्यानंतर आयुष्यावर बोलू काही, यानंतर सांग सख्या रे, डिबाडी डिंपांग, दमलेल्या बाबाची कहाणी, हृदयामधले गाणे, संधी प्रकाशात, अग्गोबाई ढग्गोबाई अशा पद्धतीच्या गीतसंग्रहांची निर्मिती संदीप खरे यांनी केली आहे। या सर्व साहित्याला चांगली प्रसिद्धीही मिळाली आहे। या व्यतिरिक्त संदीप खरे यांना काही पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही वाढवण्यात आला। त्यांना कोणते पुरस्कार मिळाले याचा परिचय आपण पाहूयात। प्रथम पुरस्कार म्हणून पुण्यगौरव पुरस्काराची नोंद घेतली जाते। 13 मार्च 2007 ला कला आणि संस्कृतीमधील योगदानासाठी देण्यात आला आहे। त्यानंतर जी गौरव पुरस्कार 17 फेब्रुवारी 2008 रोजी त्यांना मिळाला। त्यानंतर आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार 11 मार्च 2010 रोजी त्यांना प्राप्त झाला। या व्यतिरिक्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड, कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने बाल गंधर्व पुरस्कार दिला जातो। तो पुरस्कार 14 ऑगस्ट 2011 रोजी त्यांना प्राप्त झाला। त्यानंतर विशेष व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार रोटरी या क्लबकडून दिला जातो। तो पुरस्कार 10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांना प्राप्त झाला। या व्यतिरिक्त साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे काव्यदीप पुरस्कार प्राप्त झाला आहे फेब्रुवारी 2016 ला। अशा प्रकारचे अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव वाढवण्यात आला आहे। आता आपण संदीप खरे यांच्याकडून लिखित आपुले जगणे आपुली ओळख ही कविता ऐकूयात।
आपले जगणे आपुली ओळख उपरी अर्धे जोडू नको. दिवा होऊनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. नित्य घडावे वाचन लेखन क्षण कार्याविण दवडू नको. नित्य परवचा व्यायामाविण झोप घ्यावया पडू नको. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकुर पसरू नको. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. नम्र रहावे सौम्य पहावे उगा कुणास्तव अढी नको. उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको. नको फुकाची हाजी हाजी लोचट बुळचट काही नको. परंतु दिसता उदात्त काही ताठर माता मुळी नको. पेल शक्तीने गोवर्धन तू कंस होऊनी छळू नको. नको गाचच बाद परंतु कोणी धमकवता पळू नको. अपुल्या अपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. पण दुसऱ्यास्तव वाहू करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. तुडवितराने खुशाल जावे नव्या पथाला भिवू नको. ज्यावर श्रद्धा प्राणातून ते केल्या विण राहू नको. जेथे वाटा तेथे काटा उगा भेदरून अडू नको. करता हिम्मत जगात किंमत भेकड गुळमुळ रडू नको. कर्तृत्वाचे घडवी वेरूळ कर्तव्याला मुकू नको. माती सहमातीचे देणे फेडायाला चुकू नको. फेडायाला चुकू नको. आत्ता आपण ऐकलेल्या या कवितेमध्ये काही कठीण शब्द आणि वाक्प्रचार त्यासोबतच संकल्पनाही आल्या आहेत, त्याही आपण जाणून घेऊया. या कवितेतील काही कठीण शब्द जसे अडणे. अडणे या शब्दाचा अर्थ अडकणे किंवा थांबणे असा आहे. त्यानंतर आदिमंत्र नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे मूलमंत्र. त्यानंतर अढी नावाचा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे आकस. त्यानंतर आपुले हा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे आपले. त्यानंतर उजळवणे. उजळवणे म्हणजे प्रकाशित करणे. त्यानंतर उदात्त म्हणजे विशाल. त्यानंतर ओळख हा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे परिचय. त्यानंतर कर्तृत्व नावाचा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे स्वतःच्या हिमतीवर केलेलं कार्य म्हणजे कर्तृत्व. त्यानंतर करुणा. करुणा या शब्दाचा अर्थ दया. त्यानंतर खिजवणे नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे चिडवणे. त्यानंतर गुळमुळ असा एक शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ आहे भित्रेपणा. त्यानंतर ताठर हा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे न वाकणारा. यासोबतच तुडवणे हा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे पायाखाली घालणे किंवा पायदळी घालणे. त्यानंतर दवडणे नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे वाया घालवणे. त्यानंतर पथ नावाचा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे मार्ग किंवा रस्ता किंवा वाट. त्यानंतर परवचा नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे श्लोक किंवा तोंडाने म्हटलेली उजळणी. त्यानंतर प्राण म्हणजे जीव. त्यानंतर पेलणे हा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे तोलून धरणे. त्यानंतर भेकड नावाचा एक शब्द आहे ज्याचा अर्थ आहे भित्रा. त्यानंतर माथा नावाचा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे डोके. त्यानंतर शोभा नावाचा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे दिखाऊपणा. इथे या कवितेत दिखाऊपणा असा अर्थ घेतलाय. अशा प्रकारचे काही कठीण शब्द या कवितेत आले आहेत. याच्या व्यतिरिक्त काही वाक्प्रचारही आले आहेत, त्यांचेही अर्थ आपण जाणून घेऊया. कडी करणे असा एक वाक्प्रचार आलेला आहे ज्याचा अर्थ आहे स्वतःला वरचढ ठरवणे. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आलाय कर्तव्यास न मुकणे. याचाच अर्थ कर्तव्यात कसूर न करणे किंवा कर्तव्यास जागणे असा सांगितला जातो. अशा प्रकारचे वाक्प्रचार या कवितेत आले आहेत. या व्यतिरिक्त काही संकल्पना कवितेत आल्या आहेत. जसे कंस नावाची ही एक संकल्पना आलेली आहे. कंस या संकल्पनेबद्दल आपल्याला जर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर सांगितलं जातं की महाभारताच्या काळातील दुष्ट प्रवृत्तीचं ते एक पात्र आहे. श्रीकृष्णाचा मामा मथुरेचा राजा आपली बहीण देवकी हिच्या 8व्या पुत्रांकडून स्वतःचा वध होणार हे समजल्यानंतर तिच्या 7ही बालकांची अमानुषपणे हत्या करणारा एक व्यक्ती म्हणजे कंस. अशा पद्धतीचे कंस या संकल्पनेचं स्पष्टीकरण सांगता येतं. त्यानंतर दुसरी एक संकल्पना आलेली आहे वेरूळ. वेरूळ काय आहे तर वेरूळच्या बाबतीत
आपल्याला असं सांगता येतं की औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर ही एक जगप्रसिद्ध लेणी आहे. जगाच्या इतिहासात या लेणीची नोंद केल्या गेलेली आहे. स्थापत्यकला, चित्रकला आणि शिल्पकला यांचा उत्तम नमुना म्हणून या लेण्या प्रसिद्ध आहेत. अतिशय अवघड अशी ही कलाकृती एकमेवात द्वितीय अशी आहे. अशा पद्धतीचा वेरूळ या संकल्पनेचा अर्थ सांगितला जातो. अशा प्रकारे या कवितेत कठीण शब्द, वाक्प्रचार आणि ह्या संकल्पना आल्या आहेत, त्या आपण समजून घेतल्या. आता आपण या कवितेचा प्रत्येक चरणानुसार भावार्थ जाणून घेऊया. कवितेचं पहिलं चरण, आपुले जगणे आपुली ओळख. आपुले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको. दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. या कवितेच्या पहिल्या चरणात कवी संदीप खरे सांगतात की आपल्या दैनंदिन जीवनात आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगताना ते म्हणतात की आपलं जगणं हीच आपली ओळख आहे. हे जगणं तुटक जगू नकोस, तर दिलखुलासपणे मोकळं जग. दिवा होऊन जगाला उजळव, मात्र चाकू होऊन कापू नकोस. याचा अर्थ असा की आपल्या ज्ञानाचा वापर करून समाजात काहीतरी चांगलं कार्य कर, मात्र त्या ज्ञानाचा विघातक वापर करून वाईट कार्य करू नको, असे कवी सांगतात. कवितेचं पुढील चरण, नित्य घडावे वाचन लेखन. नित्य घडावे वाचन लेखन, क्षणकार्याविन दौडू नको. नित्य पर्वच्या व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. नित्य पर्वच्या व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. कवितेच्या या दुसऱ्या चरणात कवी सांगतात वाचन लेखन या गोष्टी नियमित केल्या पाहिजेत. दररोज श्लोक पठन व्यायाम केल्याशिवाय झोपलं नाही पाहिजे, असे कवी या कवितेच्या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, पावित्र्याची पांघर वस्त्रे. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. कवितेच्या या चरणात कवी सांगतात की आपलं चारित्र्य हे पावित्रच असलं पाहिजे. आपलं चारित्र्य हे पवित्रच असलं पाहिजे. कुणासमोरही लाचार होऊन जगू नकोस. दिखाऊपणा, खोटा, डामडोल यापेक्षा स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे. हा आदिमंत्र नेहमी लक्षात ठेव, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, नम्र राहावे सौम्य पहावे, उगा कुणास्तव अढी नको. नम्र राहावे सौम्य पहावे, उगा कुणास्तव अढी नको. उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको. उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको. कवितेच्या या चरणात कवी सांगतात नम्रता आणि विनयशीलता आपल्या ठायी असणं महत्त्वाचं आहे. नम्रता आणि विनयशीलता हे दोन गुण आपल्या ठायी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विनाकारण कुणाविषयी राग द्वेष कधीही बाळगू नकोस. उगाच कुणाला खिजवण्यासाठी लहान ठरवण्यासाठी स्पर्धाही करू नकोस, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, नको फुकाची हांजी हांजी. नको फुकाची हांजी हांजी, लोचट बोळचट काही नको. परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. कवितेच्या या चरणात कवी संदीप खरे सांगतात माणसानं नेहमी स्वाभिमानी असलं पाहिजे. आपला कार्यभाग साधण्यासाठी लोकांसमोर हांजी हांजी लोचटपणा कधीही करायला नाही पाहिजे. मात्र समाजात जे काही चांगलं उदात्त आहे त्या बाबतीत मात्र आढ्यतेने वागणं चुकीचं आहे, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, पेलशक्तीने गोवर्धन तू. पेलशक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको. नको उगाचच वाद परंतु, कुणी धमकवता पळू नको. कुणी धमकवता पळू नको. कवितेच्या या चरणात कवी संदीप खरे सांगतात की तू श्रीकृष्णासारखा गोवर्धन पर्वत पेलू शकतो. तू श्रीकृष्णासारखा गोवर्धन पर्वत पेलू शकतो म्हणजे लोकांचं संकटापासून रक्षण कर. परंतु कंसासारखा तू छळू नको, म्हणजेच वाईट कृत्य करून कोणाला त्रास देऊ नको. वादविवाद या गोष्टीपासून दूर राहणंच चांगलं आहे. पण कुणी धमकावत असेल, कुणी बळजबरी करत असेल तर भिवून पळू नकोस, असेही कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, आपुल्या आपुल्या दुःखासाठी
आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको, पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. कवितेच्या या चरणात कवी सांगतात, स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करू नको, ते चुकीचं आहे. मात्र दुसऱ्याच्या दुःखाविषयी तुझ्या मनात करुणा जागव, प्रेम जागव, दया जागव, संवेदनशील बन, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, तुडवित राणे खुशाल जावे, तुडवित राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्या विन राहू नको. तुडवित राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्या विन राहू नको. कवितेच्या या चरणात संदीप खरे सांगतात की आयुष्यात नव्या नव्या वाटा शोधत राहा, पुढे जायला घाबरू नका. तुला अतिशय मनापासून जी गोष्ट करावीशी वाटते ती केल्याशिवाय तू राहू नको, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, जेथे वाटा तेथे काटा, जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको, करता हिम्मत जगात किंमत, करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळ रडू नको, भेकड गुळमुळ रडू नको. कवितेच्या या चरणात कवी सांगतात, आयुष्यात जिथे पुढे जाण्याचा मार्ग असतो तेथे संकट येणारच, त्यांना भिवून थांबू नको. तो जगात हिम्मत दाखवतो, जो जगात हिम्मत दाखवतो त्याचीच किंमत केली जाते. त्यामुळे उगाचच भ्याडपणे रडत भेकत राहू नकोस, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं शेवटचं चरण, कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकू नको, मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकू नको. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी सांगत आहेत, तुझं कर्तृत्व एखाद्या कोरीव लेण्यासारखं आखीव रेखीव कर, तुझं कर्तृत्व एखाद्या कोरीव लेण्यासारखं आखीव रेखीव बनव. कर्तव्यात कुठेही कसूर करू नको. आपल्या आईचं आणि मातृभूमीचं आपल्यावर अनंत उपकार आहेत, त्यांचं ऋण फेडायची जर वेळ आली तर ते फेडायला मागे पुढे पाहू नको, विसरू नको, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. अशा प्रकारे कवी संदीप खरे यांनी त्यांच्या आपुले जगणे आपली ओळख या कवितेमध्ये दैनंदिन जीवन जगताना काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याच्याविषयीचं भाष्य कवीने सोप्या सुंदर शब्दामधून व्यक्त केलं आहे. ही कविता कवींनी अग्गोबाई ढग्गोबाई या काव्यसंग्रहामधून घेतली आहे. अशा प्रकारे आज आपण कवी संदीप खरे यांची आपुले जगणे आपली ओळख ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. त्यासोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.